नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय वर्ल्ड. आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. तर मी पोचले कार्यक्रमाच्या ठिकाणी. समोर गणेश मंदिर आहे आणि त्याच्या बाजूला एक हॉल आहे जिथे आजचा कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रम कोणता आहे हे तुम्हाला थंबनेलवरून कळालं असेलच, तरीही सांगते. आज आहे आमच्या शलाका ताईच्या बाळाचं बारसं. काही महिन्यापूर्वी म्हणजे 3 महिन्यापूर्वी आमच्या फॅमिलीमध्ये आणखी एक छोटासा मेंबर ॲड झाला आहे आणि त्याचं आज बारसं आहे. त्याचं नाव काय आहे हे तुम्हाला बारशामध्ये पुढे कळेलच, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. मी पण नाही घातलाय. बाळाच्या आईबाबांचं आणि बाळाचं हॉलमध्ये आगमन झालं आणि आम्ही लगेचच ताईला ओटी भरायला सुरुवात केली. बारशात सर्वप्रथम बाळाच्या आईची ओटी भरली जाते. बाळासाठी आणलेल्या भेटवस्तू तिला दिल्या जातात आणि त्यानंतर बाळाला पाळण्यात घातलं जातं. बाळाला पाळण्यात घालण्यासाठी सुद्धा मुहूर्त ठरलेला असतो आणि तो आमचा मुहूर्त जवळ आला होता, त्यामुळे ही सगळी लगबग चालू होती. काय शलाकाताईच्या ओटी भरण्याचा कार्यक्रम चालू होता आणि त्यावेळेला बाळाला दीपिकाताईने घेतलं होतं. एका बाळाची त्याच्या आई इतकीच काळजी घेणारी आणि त्याच्या आई इतकंच त्याच्यावर प्रेम करणारी दुसरी व्यक्ती म्हणजे मावशी असते असं म्हणतात. आणि हे वाक्य किती खरं आहे हे दर्शवणारा हा खूप क्यूट आणि गोड मोमेंट आज कॅप्चर झालाय. अरे आपण मध्ये मध्ये धडकतोय. हा उभा राहायचं, तिकडे जायचं नाही, खाली जा. कारण आम्ही आतून जातो आम्ही पण जागा आहे ना खालून काढायला काढा लागलं सदैव देव म्हणायचं.
आता एकदा खालून घ्या. असं उचलून पकडा ना जरा पाणी. वहिनी जोरात आवाज. जोरात वहिनी जोरात. माईक आला आता. आमचं पळत आला माईक घेऊन. मारायला या. मारायचं या मग. मारायला मारायला मम्मी नको खायला नावाचं मारायचं केलं. कुर करा ना. नाव घे ना. नाव कुर करा. हा नाव घ्या आणि नाही दुसरा ठेवायचा. रिदम टाका अजून. हा वेगळा आणखी काहीतरी. मारुती 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 हनुमान मारुती. हळू टिलू हळू. खूप पूर्वीपासून ही प्रथा चालत आली आहे की बारच्या दिवशी बाळाला एकूण 5 नावं ठेवली जातात. त्यातलं एक नाव हे त्याच्या जन्मपत्रिकेतल्या अक्षरावरून ठेवलं जातं, जे त्याचं कायमस्वरूपी नाव असतं, जे सगळ्या डॉक्युमेंट्सवर जाणार असतं. पण बाकीची 4 नावं ही सगळ्यांच्या आवडीनुसार ठेवली जातात. आणि आमचं हे बाळ हनुमान जयंती दिवशी जन्मलं आहे, त्यामुळे आम्ही त्याचं दुसरं नाव मारुती ठेवलंय बरं का. नाव काय ठेवलं विचारते तू पुढे ना. काय होणार ते नाव शिवांश हळूहळू करायचं, हळूहळू करायचं, हळूहळू. मग
गेलं त्याची गण कोणी घेतली शेवटी घरी झालं बेबी पण दाखव शिवांश लहान बाळ काय काय झोपा 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 नेनी करा येस मला भात आहे ना कमी पाहिजे होता त्यांनी लय जास्त दिला जास्त आहे तुझ्यासाठी अरे मग केवढं खातो मग एवढं भातावरती नाही गुलाबजामुनवरती अरे ते एकच दिलं हा ते जास्त पाहिजे होतं ते कमी दिलं तुझी साईज बघून त्यांनी तुला तेवढंच दिलं मग भात का जास्त दिला मग ते खाऊन जरा जाडा व्हावाच म्हणून गुलाबजामुन खाऊन जाडा नाही होणार ना अरे लाज वाटते लाज वाटते हा माझा फोटो अशा प्रकारे आमच्या बाळाला आज आयुष्यभराची ओळख मिळाली रितम या नावाने. तर मग मंडळी, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि हो, आपल्या चॅनलला सुद्धा प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूच.